दर्शन घेण्यासाठी इथे आज येणं झालं। खरं तर निवडणुकीच्या अगोदर जेव्हा देवीचं दर्शन घ्यायला आम्ही सगळे इकडे आलो तेव्हा आमदार नव्हतो आणि देवीचं दर्शन घेतलं आज आमदार आहे। आणि देवीचा आशीर्वाद आहे। मी समजतो की मला या 5 वर्षासाठी कुडाळ मालवण या जनतेची सेवा करण्यासाठी मला आमदार या नात्याने इकडे आमदारकीचं पद मिळालं। खरं तर सन्माननीय दत्ता सामंत साहेबांचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे, सर्वात मोठं योगदान आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। तर मी तेव्हाही त्यांच्या वाढदिवसाला सामंतसाहेब एक देवीकडे मागणी केली होती, या मतदारसंघाला अजून एक आमदाराची गरज आहे आणि लवकरात लवकर दत्ता सामंतसाहेब आमदार होते ही देवीच्या समोर मी प्रार्थना करतो आणि ते लवकरात लवकर घडून आणण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करूया। माझ्याकडून जे काय करायचं ते मी करणारच आहे, पण आपल्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये एकमुखाने मागणी, एक मत करून मागणी जर झाली तर त्याला ताकद वेगळी उभी राहते। कारण का त्यांचं काम मोठं आहे, गावागावामध्ये त्यांचा एक वर्ग, त्यांचा एक चाहता वर्ग आहे, त्यांची काम करायची एक पद्धत आहे जी मला इतके वर्ष 3 निवडणुका लढवल्या, पण साठवणकर साहेब 3 निवडणुका लढून सुद्धा लोकांना आपलंसं कसं करायचं गावामध्ये जाऊन, मी वेगळ्या विषयामध्ये PhD आहे ह्या विषयामध्ये PhD आहे। एकदा त्यांच्या समोर माणूस बसला, सोबत बसला की तो उबाटाचा जरी असला, कुठल्या परदेशातला जरी असला तरी तो परत आपल्याला शिवसेनेतच काम करायचं आहे अशा उद्देशाने त्यांना सगळं सांगून आणि महाभारतातली उदाहरणं, रामायणातली उदाहरणं, सगळी उदाहरणं जोडून काय करतील ना, मी अजूनही त्यांचा विद्यार्थी आहे बरोबर की हे सगळं हे साधारण काम नाही साहेब। ते म्हणतात ना, ते आता आम्हाला कुठल्या गावात गाडीगावकर साहेब कोणाला वळवायचं आहे तर आम्हाला उत्तर मिळालं आहे, इतर पक्षांना उत्तर मिळालेलं नाही। त्यांना काय बोलायचं हे फक्त मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये फक्त सामंत साहेबांनाच माहिती आहे। माणूस बोलतो आणि कधी आमची तोंड न करणारी माणसं ही वळायला लागली, हे सन्माननीय सामंत साहेब हे तुमचं श्रेय आहे, हे तुमच्याकडून कोणच घेऊन जाऊ शकत नाही। आणि जिल्ह्यामध्ये आपल्यासारखं नेतृत्व हे दुसरं नाही। खरोखर सांगतो, मी कोकणात काम करणारा माणूस आहे, महाराष्ट्रभर मी राणे साहेबांमुळे फिरणारा माणूस आहे। असं काम आणि एवढे प्रवेश, आज 3 प्रवेश, 2 प्रवेशाचा कार्यक्रम झाले, त्या दोन्ही प्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये मी हेच बोललो, आज शिवसेनेमध्ये सर्वात जास्त कुठला जिल्हा प्रमुख जर प्रवेश घेत असेल शिवसेनेमध्ये तर महाराष्ट्रामध्ये 1 किंवा 2 नंबरवर। आणि असंच देवी गुरु जे माझे शब्द आहेत तुमच्या आमदारकीबद्दल, तुम्ही किती जरी नाही म्हणालात तरी ते आम्ही काही ना काही करून मी माझ्यासाठी तरी देवासारखे उभे राहिलात 2024 मध्ये। नाहीतर आज ज्याची तुम्ही प्रशंसा करता की निलेश राणे सभागृहात असं भाषण करतो, ते पोहोचवण्यामध्ये सभागृहापर्यंत तुम्हीच जबाबदार आहात, नाहीतर ही कलाकारिणी कळली नसती। निलेश राणे असाही आहे, नाहीतर निलेश राणे तसाही आहे तुम्हाला माहिती, पण असाही आहे हे कोणाला दिसलं नसतं। म्हणून सामंत साहेब मी मनापासून, मी सदैव तुमचा ऋणी राहील, आपल्या सगळ्यांचा मी ऋणी राहील। या कार्यक्रमात आपण बोलवलं त्याबद्दल मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।